SMS व्हायरल न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया संपूर्ण बातमी. विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदान टप्पा त्वरित मंजूर करावा. आमदार जयंत आसगावकर यांची मंत्री भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. आमदार जयंत आसगावकर यांनी मंगळवारी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांची जंजिरा बंगला, मुंबई येथे भेट घेऊन विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून पुढील वाढीव अनुदान टप्पा त्वरित मंजूर करावा, अशी मागणी करत निवेदन दिले. आमदार जयंत आसगावकर यांनी या प्रश्नी मंत्री भुसे यांच्याशी तासभर चर्चा केली. चर्चेअंती मंत्री भुसे यांनी वाढीव अनुदान टप्पा मंजुरीबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक अत्यल्प वेतनावर सेवा बजावत असून अनेक शिक्षक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. वाढती महागाई व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता पुढील वाढीव अनुदान टप्पा तात्काळ मंजूर करण्यात यावा. शासनाने त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना वाढीव टप्पा देण्यासाठी पूर्वी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात आल्यामुळे अनेक शाळांवर अन्याय झाला आहे. संबंधित शाळांनी शासनाने दिलेल्या मुदतीत त्रुटीपूर्तता करूनही त्यांना अद्याप वाढीव टप्पा मंजूर झालेला नाही. त्यामुळे पात्र शाळांना तात्काळ वाढीव अनुदान टप्पा मंजूर करण्यात यावा. शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येच्या अटीमुळे अनेक पात्र शाळा अपात्र ठरत आहेत. मूल्यमापनावेळी आवश्यक पटसंख्या असतानाही सन 2022 ते 23 ची पटसंख्या विचारात घेतल्याने अन्याय होत आहे. पुढील वर्षी आवश्यक पटसंख्या उपलब्ध असल्यास संबंधित शाळांना अनुदानासाठी पात्र धरण्यात यावे. शालार्थ प्रणालीतील डिजिटायझेशन व संचमान्यता दुरुस्ती प्रलंबित असल्यामुळे अनेक शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले आहे. प्रशासकीय कारणांमुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून प्रलंबित वेतन तातडीने अदा करण्यात यावे. संचमान्यता दुरुस्तीचे अधिकार पूर्वीप्रमाणे शिक्षण उपसंचालक यांच्याकडे देण्यात यावेत. सध्या पद दुरुस्ती व मंजुरीसाठी वारंवार पुणे येथे जावे लागत असून प्रक्रिया अत्यंत विलंबाने होत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राथमिक पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी बोलताना मंत्री भुसे म्हणाले, शासन विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना न्याय दिला जाईल, असे सांगितले. आपण जर नवीन असाल तर SMS व्हायरल न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत रहा SMS व्हायरल न्यूज मराठी. धन्यवाद.